सगळे महायुतीचे सन्माननीय इथं उपस्थित असणारे माझे पदाधिकारी, माझे तमाम बारामतीकर, बारामती तालुक्यातून आलेले माझे सगळे बांधव, त्याच्यामध्ये भगिनी, माझे पत्रकार मित्र, सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकाऱ्यांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अरे थांबा रे, 20 तारखेपर्यंत जोर राहू दे रे जरा, तुझा जरा थांब ना बाबा। त्यामध्ये आपल्या नेहमीच्या मैदानावर आपण आपली सांगता सभा घेतोय। मित्रांनो, आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ माँसाहेब, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, या सर्व महामानवांना आमच्या सर्व अतिशय आम्ही त्यांना वंदन करतो, त्यांना अभिवादन करतो। बारामतीचा आपला आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर, त्याचबरोबर श्री काशी विश्वेश्वर, आपल्या माळावरच्या देवीच्या चरणी देखील मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होतो। आजचा दिवस खरं तर माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण बारामती विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मी तुम्हाला बारामतीकरांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सदिच्छा ह्या घ्यायला आलोय। त्या जोरावर तुम्ही मला 7 वेळेला आमदार केलंय, 1 वेळेला खासदार केलंय, आता 8व्यांदा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विधानसभेच्यासाठी उभा आहे। आणि या सांगता सभेमध्ये आपल्या अत्यंत प्रेमाने, आपुलकीने उपस्थित असलेल्या तमाम बारामतीकरांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आमच्या महायुतीतल्या भाजप, शिवसेना, RPI आणि हे सगळे घटक पक्ष, ह्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आज थोडंसं माझ्या काही सहकाऱ्यांची गैरसोय झालेली आहे, त्यांना बसायला जागा नाही आहे। थोडासा ज्यांनी हे नियोजन केलेलं आहे त्यांचा अंदाज चुकलेला आहे की त्यांना माहिती नाही आपलं नातं किती जवळचं आहे ते, त्यामुळं थोडीशी तुमची गैरसोय झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आपल्याला सगळ्यांना एक विश्वास आहे की मागच्या वेळेस तुम्ही मला प्रचंड बहुमताने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं। मला खूप अभिमान वाटायचा की सगळ्यांची डिपॉझिट जप्त करणारे फक्त बारामतीकरच असू शकतात। आणि त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की काही झालं तरी बारामतीला ह्यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा निधी प्राप्त करून द्यायचा। बारामतीकरांनो, मला 1 वर्ष विरोधी पक्षात थांबावं लागलं, पहिलं वर्ष आपलं करोनामध्ये गेलं, त्याच्यावर तसं बघितलं तर 3च वर्ष मिळाली, तरी 3 वर्षामध्ये आपण जवळपास 9,000 कोटी रुपये आपल्या ग्रामीण भागाला, आपल्या वेगवेगळ्या गावांना, आपल्या माळेगाव नगरपंचायत, आपली बारामती नगरपालिका आणि अशा आपल्या निंबूतपासून काटेवाडी, तिकडं सांगवीपासून कारखेल, माझं खराडवाडी, तिकडं वडानं, ह्या सगळ्या भागामध्ये, तिकडं सिद्धेश्वर, निंबोडी, या सगळ्या भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर ते सगळं देण्याचा प्रयत्न आणि खूप महत्त्वाचे रस्ते आपण त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। आजच्या ह्या प्रचाराच्या सांगता सभेच्या साठी आल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रकारच्या संमिश्र अशा प्रकारच्या भावना आहेत, कारण गेल्या 35 वर्षापासून तुम्ही बारामतीकरांनी जे मला आशीर्वाद दिलेले आहेत, जे मला प्रेम दिलेलं आहे, याचं मिशन हायस्कूलच्या मैदानावर माझ्या प्रचाराची सांगता सभा झाली। मला फक्त आत्तापर्यंत 7 आणि 1 लोकसभेची 8 ह्याच्यामध्ये एकाच सभेमध्ये थोडासा मी टेन्शनमध्ये होतो, ते म्हणजे 99 साली आपले गोपीनाथ मुंडे साहेब आणि नारायणराव राणे साहेबांचं सरकार होतं, आपण विरोधी पक्षामध्ये होतो आणि त्यावेळेस सर्वपक्षीय उमेदवार म्हणून आदरणीय चंद्रराव अण्णा उभे राहिलेले होते। अण्णांचे सगळीकडे कॉन्टॅक्ट चांगले आहेत, त्यांनी त्या ठिकाणी माळेगाव कारखाना उत्तम चालवलेला आहे आणि त्याच्यामुळं
एकाच एक अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी होणार होती आणि ती झाली। त्यावेळेस मी थोडासा दबकत काय होते काय नाही, काय होते काय नाही, परंतु बारामतीकरांनी त्याही वेळेस मला 50,000च्या पेक्षा जास्तीचं मताधिक्य दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं। ज्या वेळेस मी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलो त्यावेळेस मी हेच डोळ्यासमोर आणायचो की आपण काम करताना आपल्यावर जबाबदारी आहे, आपण कुठंही बारामतीकरांच्या विश्वासाला ताडा जाऊन द्यायचा नाही, आपण कुठंही त्या बाबतीमध्ये कमी पडायचं नाही आणि विकास करत राहायचं, बारामतीकरांचे प्रश्न सोडवत राहायचं। ते मित्रांनो मी करत आलो। हे आपण पण उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहता या सगळ्या गोष्टी करत असताना मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक प्रकारच्या गोष्टी करताना मी हेच ध्येय ठेवलेलं होतं की बारामतीमध्ये असा एकही घटक राहता कामा नये की त्याच्याकरता लोकप्रतिनिधी या नात्याने मी कुठंतरी तिथपर्यंत पोचायला कमी पडलो किंवा काही त्याच्या विकासाच्या करता द्यायला त्या व्यक्तीच्या कमी पडलो, हे सतत मी माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवायचो आणि त्याच्यातून माझा जिरायत भागाचा कायापालट व्हावा, माझा जिरायत शब्द बारामतीचा त्या ठिकाणी जावा आणि बारामतीमध्ये सगळ्यांना ही बारामती हा तालुका हवासा वाटला पाहिजे। ह्या तालुक्यामध्ये जाऊन आपण शेवटचं त्या ठिकाणी रिटायरमेंटचं आयुष्य जगावं। इथं सुरक्षित आहे, इथं कायदा सुव्यवस्था चांगली आहे, इथं कोणी अल्पसंख्याक असो, संख्येने कोणी कमी असो, कुठल्याही भागातला असलो तरी त्याला इथं वावरत असताना, इथं राहत असताना त्याला आपल्याला कोणी ना कोणी आपली जबाबदारी घेणारा आहे अशा पद्धतीची एक भावना त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। अशा पद्धतीनं ती भावना निर्माण झाली पाहिजे हे सतत डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आलेलो आहे। तुम्ही पण त्याचे सगळ्यांचे साक्षीदार आहात। मी काही जण मला विचारतात की बाबा अजित पवार तुम्ही आता संपूर्ण राज्यामध्ये फिरता, बारामतीकरांनो आज महायुतीचं सरकार परत येण्याच्या करता देशाच्या पंतप्रधान असतील, देशाचे दिग्गज नेते अमित शहा असतील, नितीन गडकरी साहेब असतील, अनेक नेत्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्या बाबतीमध्ये सभा घेतल्या, आपली भूमिका मांडली। एकनाथराव शिंदे त्यांनी पण त्यांच्यापर्यंत भरपूर सभा घेतल्या, देवेंद्रजी सभा घेत आहेत, मी आत्ता सगळ्या महाराष्ट्रात फिरून त्या ठिकाणी आलेलो आहे। आज देखील सकाळी 3-4 सभा झाल्या आणि या शेवटच्या सभेला आलेलो आहे। शेवटी आपली जबाबदारी आहे। आता फक्त बारामतीकरांनो माझ्यावर एकट्या बारामतीची जबाबदारी नाही, माझ्यावर एका पक्षाची जबाबदारी आहे, माझ्यावर ह्या सरकारमध्ये एक युतीमधला घटक या नात्याने महायुतीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांची उमेदवाराची जबाबदारी आहे। तिथं मी कुठं कमी पडता कामा नये। आपण हे सगळं काम करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कोणाला अडचण येता कामा नये ह्या पद्धतीचा प्रयत्न मी केला। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही गावांच्या मध्ये देखील मी जाण्याचा प्रयत्न केला। मी थोडंसं काही राजवर्धन शिंदे आणि बाकीच्या सहकाऱ्यांना म्हणलं की आपण धावता दौरा करू, परंतु साधारण प्रत्येक गावामध्ये जाऊन उमेदवार आपल्या गावाला भेट देऊन गेला, एक अशा प्रकारे माझ्या मनाला समाधान आणि मतदारांना तिथं भेटलो। सकाळी 7ला जायचो तरी आया बहिणी मोठ्या संख्येने असायच्या, माझे तरुण असायचे, माझे वडीलधारी असायचे, ते त्यांचे काही गोष्टी सांगायच्या, मी माझ्या बाबतीमध्ये त्यांना बोलायचो आणि ह्या प्रकारे 2 दिवस दिवाळीचे मला वाटतं लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही वेळेला मला वाटतं 50 एक गावं मी कव्हर केली। आपली गावं आहेत 117 आणि त्याच्यामध्ये आपण फॉर्म भरताना एक मोठी रॅली आपल्या बारामती शहरातनं काढली, त्याच्यातनं बारामती शहराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून कंदेरीला मारुती रायाला प्रचाराचा नारळ फोडून तिथंही आपली भूमिका ही उद्याची काय राहणार आहे ते सांगितलं। मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2-3 महिने फिरतोय। ज्या आम्ही एकनाथराव देवेंद्रजी मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी महायुतीच्या योजना माझ्या मायमाऊलींच्या करता, माझ्या बांधवांच्या करता, ह्यांच्याकरता आणली लाडकी बहीण, ह्यांच्याकरता आणली 3 गॅस सिलेंडर फ्री, ह्यांच्याकरता आणली ह्यांच्यातल्या गरीब मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याच्या बाबतीत अर्ध फी आम्ही द्यायचो
अर्धी भरायला सांगायचो, पण एक गोष्ट लक्षात आली, एकही मी दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असं बसलो होतो आणि त्याच्यात चर्चा चालली होती. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं, मला फार वाईट वाटलं. म्हटलं काय झालं सीएम साहेब? ते म्हणले की एक जोडपं मला भेटायला आलं होतं वर्षावर आणि त्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री महोदय तुम्ही गरिबाच्या मुलीला कॉलेजचं शिक्षण घेण्याच्या करता अर्धी फी देता, परंतु आम्ही दोघं नवरा बायको आमच्याकडं राहिलेली पण अर्धी फी द्यायची आमची ऐपत नाही. आणि म्हणले माझ्या मुलीला तर मेडिकलला जायचं होतं, ती इतकी अस्वस्थ होती आणि तिनं दुर्दैवाने स्वतःचं जीवन संपवलं. मुख्यमंत्री म्हणले की आपण राज्याचा प्रमुख असताना आपण शिवशाही फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि अशा वेळेस आपण राहिलेले पैसे गरीब मुलीला शिक्षणाकरता देऊ शकत नाही, म्हणून ती जर तिचं जीवन संपत असेल तर अर्थमंत्री ह्याच्यातनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. मला अर्थसंकल्प सादर करायचा होता. शेवटी आम्ही सगळेजण बसून, माझ्याही डोक्यात काही कल्पना की माझ्या शेतकऱ्याला काय द्यायचं, माझ्या मायमाऊलीला काय द्यायचं, माझ्या तरुण तरुणी त्यांना उद्याचं भवितव्य ठरवण्याच्या करता काय द्यायचं, आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला काय द्यायचं, आणि त्याच्यातून मग आपण निम्मे पैसे भरतोय. मी माझ्या फायनान्सच्या लोकांना विचारलं, व किती हजार जातात आपले? ते म्हणले अर्धी फी भरायला आपले साधारण 3-3.5 कोटी रुपये जातात. म्हणलं चला 3.5 कोटी अजून देऊ, पण अशा प्रकारची वेळ तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अजिबात मुलींच्या बाबतीमध्ये येता कामा नये, अशा प्रकारचा निर्णय आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतला. आणि तो निर्णय घेतल्यानंतर मी माझ्या फायनान्सच्या लोकांना विचारलं. स्वतः देवेंद्रजी अर्थमंत्री होते, 5 वर्ष मुख्यमंत्री होते, एकनाथराव अनुभव दांडका होता, बाकीचे पण काही सिनियर मंत्री भुजबळ साहेब, दिलीपराव असे काही त्या मंत्रिमंडळात आहेच. त्याच्यावर त्या सगळ्यांशी चर्चा केली आणि आपलं बजेट 6.5 लाख कोटीचं आहे. त्याच्यात 3.5 लाख कोटी आम्हाला पगाराला, पेन्शनला आणि त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे कर्ज घेतलेलं त्याचं व्याज द्यायला जातात. आणि मग आम्ही ठरवलं किंवा किती आपल्याला ताण सहून किती लाभ देण्याच्या करता कितीची जबाबदारी उचलावं लागेल. त्यांनी सांगितलं साधारण 75 कोटीपर्यंत तुम्ही जबाबदारी उचला आणि मग त्याच्यातनं 45,000 कोटी माझ्या लाडक्या बहिणीला, 15,000 कोटी 3, 5, 7.5 इलेक्ट्रिक पंप माफीला, त्याच्यानंतर 3 गॅस सिलेंडर आणि तुमचं माझी बहीण मुलगी कॉलेजचं शिक्षण त्याच्याकरता 6,000 कोटी, नंतर स्टायपन देण्याच्या करता डिप्लोमा, डिग्री आणि 12वी वाल्यांना 8,000 कोटी. अशा प्रकारचा सगळा आम्ही गोळाबेरीज केली, बजेटमध्ये तरतूद केली आणि ह्या योजना आणल्या. खूप विरोधकांनी टीका केली, काय आणल्या, कर्जबाजारी केलं, दिवाळखोरीत काढलं, कंगाल केलं, काय वाटोळं आमचं केलं. मित्रांनो, अजिबात तसं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी बारामती तालुक्यातल्या संस्था आदरणीय पवारसाहेबांनी मला 90-91ला तिथं बारामतीचं प्रतिनिधित्व दिल्यानंतर मला एक तर भीती होती, कारण पवारसाहेबांच्या सारखा नेता बारामतीकरांचं 67, 72, 78, 80, 85, 90 प्रतिनिधित्व करतायत आणि नंतर आपण तिथं जायचं आणि जर आपण कमी पडलो तर बारामतीकर बिन पाण्यानेच माझी करतील, बाकी काही ठेवणार नाही. कारण म्हणतील राव साहेब एवढं काम करायचे, ही तर नुसताच झोपतोय. तेव्हापासूनच झोप गेली आणि त्याच्यापासूनच पहाटे उठायची सवय लागली आणि रात्री उशिरापर्यंत काम करायची सवय लागली. तेव्हापासून बारामतीकरांनो 91 पासून आजपर्यंत विकासाच्या बाबतीमध्ये मागं बोळून बघितलं नाही. सतत विकास 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 करत गेलो. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं म्हटलं, ती यादी आहे खरं मगाची मी त्या ह्याला दिली होती, नाही आता विकासाच्या बाबतीत मी का सांगतो बाबांनो, कधी कधी मला एकाने सांगितलं, मी म्हटलं का रे बाबा आपण एवढं सगळं करतो तरी देखील काही जणांना का असं वाटतं. ते म्हटले दादा तुमचं काय, कुणी आलं आणि तुमच्याजवळ PA किंवा PS असले, कुणीही असलं तर तुम्ही सांगतात लाव फोन, की लगेच फोन लावता
आणि त्याचं काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करता. बऱ्याचदा तिथल्या तिथं झटका झाल्यामुळं आलेल्या माणसाला झटक्यात काम झालं, त्याला त्याची किंमतच राहत नाही. अरे गेलो आणि काम झालं, त्याला जास्त वेळच लागला नाही. जर 2-4 हेलपाटे मारायला लावले तर त्याला त्याची किंमत कळती, असं मला एक आपल्याच भागातल्या वस्तादांनी सांगितलं. त्याला मी पण जरा डोकं खाजवत बसलो. म्हणलं ही नवीनच झालं. म्हणला दादा तुमचं दुसरं एक चुकतं. म्हणलं काय रे? म्हणला दादा तुम्ही बोलताना काय करता? बोलताना तहान लागल्यावर पाणी मागता. इथं आधीच तहान लागायच्या आधीच पाणी देत आहे, त्याच्यामुळं काही त्याला किंमतच राहत नाही. न सांगता रस्ता होतोय, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत, न सांगता कॅनोल उन्हाळ्याचा सुटतोय, न सांगता नदीला पाणी उन्हाळ्यामध्ये येत आहे. असं झाल्यामुळं त्याबद्दलचं थोडंसं गणित चुकतंय. अर्थात ठीक आहे, तो त्याचा विषय होता. परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2 वर्ष करोना आणि विरोधी पक्षात असताना पण बारामतीचा बस डेपो केला की नाही? नंबर 1चा आहे की नाही? अरे काल भोरला गेलो, ती आपल्या कुठल्या बारक्या गावाचं बस स्थानक चांगलं, इतकी बेकार बस स्थानक आहे भोरमधलं. अरे 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 अरे, त्या बाबूजी नाईकवाडा अंतिम टप्प्यात आला की नाही? त्यामध्ये मी आपल्याला थांबरे जरा, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, बाबूजी नाईकवाडा पूर्ण झाल्यावर सगळ्या बारामतीकरांना अभिमान वाटेल. फार चांगला तिथं आपला प्लॅन आहे. शिवसृष्टीचे सगळं वॉल कंपाऊंड झालं, आता आतलं काम सुरू केलेलं आहे. फळ रोपवाटिका बीजगुणन केंद्र कनेरीचं एकदा जाऊन बघा. मी मध्ये काही थोडंसं नियोजन राष्ट्रवादीवाल्यांनी केलं होतं, बस करून आमच्या काही महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी दाखवण्याचा कार्यक्रम 5-6 हजार महिलांना झाला. तेव्हा महिला म्हणल्या, अगं बाई मला माहितीच नव्हतं. काय बघितल्याशिवाय कळत नाही. आणि पालखी महामार्ग तो आपण चांगला केला. पाणी साठवण तलाव, माझं तर डोक्यातच होतं असं पाणी साठवण तलाव वेगवेगळे करायचे. तांदुळालीला, जवळचीला, बिजी घाऱ्यांच्या तिथं जुन्या ठिकाणी, की 2 महिने माझ्या बारामतीला कॅनोलचा क्लोजर आला दुष्काळात, तरी बारामतीकरांना पाणी कमी नाही पडलं पाहिजे. हे जसं मी शहरात केलं, माळेगावचे लोक आहेत बाळासाहेब पण बाकीचे, माळेगावला पण केलं. उद्या ते वाढवावं लागेल, वाढवू. तेवढी हिंमत आणि धमक आपल्यात आहे, काय काळजी करू नका.